नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो आणि भगिनी बांधवांनो. मी श्री विजय पाटील गुरुजी, शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती मिरज, जिल्हा सांगली. आज आषाढ शुक्ल पौर्णिमा उत्तराषाढा श्री शालिवान शके 1948, बुधवार दिनांक 29 जुलै 2026. आज गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या सर्व गुरूंना, सर्व गुरुबंधूंना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. माझे गुरु माझ्या शब्दात या संदर्भात आज मी तुमच्याशी संवाद साधत आहे. मित्रहो, भारतीय संस्कृती ही अत्यंत जुनी आणि पुरातन आहे. ती संस्कारक्षमही आहे. अगदी रामायण महाभारत काळापासून द्रोणाचार्य, कृपाचार्य, कौरव आणि पांडव, त्याच्यानंतर धौम्य ऋषी आणि अरुणी, रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद, जिजाऊ आणि छत्रपती शिवराय, कर्मवीर अण्णा आणि बॅरिस्टर पी.जी. पाटील अशी अनेक उदाहरणं गुरु शिष्यांप्रती आपणाला देता येतील. फक्त याच दिवशी गुरूंचं स्मरण करायचं का? नाही, तर ते वर्षभर. मग तो गुरु देवरूपी असेल, मानवरूपी असेल, निसर्गरूपी असेल किंवा विद्यार्थी रूपी सुद्धा तो असू शकतो. आणि म्हणून माझ्या जीवनामध्ये माझे पहिले गुरु हे माझे आई वडील आणि त्यानंतर माझ्या जीवनामध्ये प्राथमिक शाळेतले शिक्षक. जसे तुम्हाला प्राथमिक शाळेमधले शिक्षक जन्मभर आयुष्यभर आठवतात, तसे माझे प्राथमिक शाळेमधले माझे गुरु म्हणजे हजारे गुरुजी. त्यांचं पूर्ण नाव मारुती चंद्रू हजारे. 6-6.5 फूट उंच, सरळ नाक, त्याच्यानंतर कुरळे केस, मजबूत बांधा, दिसायला एकदम रागीट चेहरा, आयुष्यभर पांढरी विजार आणि पांढरा मॅनेला शर्ट, चालताना हळूहळू पावलं पण दमदारपणे चालणारे, बोलताना मोजकच बोलणं पण शुद्ध बोलण्याचा नेहमीच असणारा त्यांचा प्रयत्न म्हणजे माझे हजारे गुरुजी. माझं तसं मूळ गाव मिरज तालुक्यातलं गुंडेवाडी. माझं 2री-3रीपर्यंतचं शिक्षण हे माझ्या गावामध्ये झालं आणि त्यानंतर 4थीपासून मी शाळेला गेलो खंडेराजुरीमध्ये. त्यावेळेला हजारे गुरुजी त्या शाळेमध्ये होती. त्यांची एकूण सेवा साधारणपणे 38 वर्ष, पण त्यापैकी 36 वर्ष सेवा ही त्यांची खंडेराजुरीमध्येच. आणि त्यामुळे खंडेराजुरीमधली अगदी 3 पिढ्यांपर्यंतची त्यांना पूर्णपणे माहिती. त्यांची शिस्त ही अत्यंत कडक असायची. कितीही त्यांनी शिक्षा केली तर गावातली कोणीही वयोवृद्ध माणसं वा पालक शिक्षा माझ्या मुलामुलीला काय केली म्हणून ते विचारायला यायचे नाहीत. आणि मग 5वीला ते माझे वर्ग शिक्षक झाले. इंग्रजी हा विषय त्यांचा हातखंडा. इंग्रजीमध्ये ते प्रचंड त्यांचं प्रभुत्व असं होतं. 5वीच्या वर्गामध्ये त्यांचा इंग्रजीचा तास हा नेहमी 4था असायचा. आणि त्यावेळच्या काळामध्ये 4था तास संपला की जेवणाची सुट्टी व्हायची. गुरुजी वर्गामध्ये येताना शिंगे सॉंग असं म्हणायचे. शिंग सॉंग त्यांनी म्हटलं की आम्ही इंग्रजीच्या सगळ्या कविता झाडून असे म्हणायचो. त्यानंतर गुरुजी मग काल झालेला अभ्यास तपासायला सुरुवात करायची. ज्यांचा अभ्यास झालेला नसेल अशांना गुरुजी शिक्षा करायचे. एकतर जोरात छडी द्यायचे, अगदी लक्षात राहण्यासारखी, बोटावरती वर असायचे आणि त्यावेळी पोटामध्ये कळ सुद्धा यायची. आणि दुसरी शिक्षा त्यांची असायची, ज्यांचं पाठांतर झालेलं नसेल, ज्यांचा अभ्यास पूर्ण झालेला नसेल त्यांना अंगठं धरायला लावायचे. आणि ज्यांचं पाठांतर झालेलं आहे आमच्यासारखी मुलं ती त्यांच्या पाठीवरती बसायची अगदी त्यांचं पाठांतर होईपर्यंत. त्यावेळच्या काळामध्ये 7वीची बोर्डाची परीक्षा असायची. आज जशी 10वी आणि 12वीला आहे तशीच, पण त्यापेक्षाही प्रचंड कडक. मुलं मनापासून अभ्यास करायची. 7वीची बोर्डाची परीक्षा आमची असायची मिरज तालुक्यातल्या येरोंडोली गावामध्ये. त्याचं कार्यक्षेत्र होतं मिरज शहरापासून 2 किलोमीटर असणाऱ्या टाकळीपासून कर्नाटक सीमेवरती असणाऱ्या सलगरे आणि चाऊसवाडीपर्यंत. ज्या ज्या गावांच्यामध्ये ह्या 7वीची शाळा आहे ती सगळी मुलं येरोंडोलीच्या शाळेमध्ये बोर्डाची परीक्षेला मार्च-एप्रिल महिन्यामध्ये यायची. निकाल लागला त्यावेळेला पहिल्या 5 विद्यार्थ्यांच्यापैकी 3 पहिले विद्यार्थी खंडेराजुरी शाळेमधलेच असायचे. कारण त्यावेळेला अभ्यासाची शिस्त ही हजारे गुरुजींच्यामुळे लागलेली असायची. फक्त दिवसा शाळा होती अशातला भाग नाही, तर रात्र शाळा ही रात्री 11 वाजेपर्यंत गुरुजींची असायची. दुपारी 5 सायंकाळी 5-5:30ला शाळा सुटल्यानंतर 11पर्यंत गुरुजींच्या 3-4 फेऱ्या व्हायच्या. मुलं अभ्यास करतात का झोपतात, आणि पाठी पुन्हा ते यायची उठवायला आम्हाला अभ्यासासाठी. गुरुजींचं लक्ष आमच्या फक्त शैक्षणिक प्रगतीसाठीच होतं असं नाही, तर साऊंड माइंड इन द साऊंड बॉडी या उक्तीनुसार माणसाचं, मुलांचं हे बलवान शरीरामध्ये बलवान मन वास करतं या दृष्टिकोनातून असायचं. सकाळच्या वेळेला, पहाटेच्या वेळेला आमच्याकडून ते अभ्यासही करून घ्यायचे. स्काउट आणि गाईड या विभागामध्ये शंकर गुरुजी आणि जगन्नाथ माळी गुरुजी यांना ते मदतसुद्धा करायचे. वक्तृत्व, कथाकथन आणि एकांकिका या विषयामध्ये त्यांचा हातखंडा होता.
आणि त्यामुळंच बालपणापासूनच प्राथमिक शाळेपासूनच मला वक्तृत्व आणि कथाकथनामध्ये अनेक बक्षिसं मिळालेली होती. एकांकिकेमध्ये मी लेखनही त्यांच्याच या स्फूर्ती आणि प्रेरणामुळे लिहू शकलो. गुरुजी जरी शिक्षक झाले त्यावेळेला सुद्धा संगम नाट्य मंडळ नावाचं खंडेराजुरी गावामध्ये एक मंडळ होतं. त्यामध्ये बहुतांशी गावातले पुढारी आणि गुरुजन असायचे. त्यामध्येही गुरुजींनी चांगल्या भूमिका घेतलेल्या होत्या. ते उत्तम दिग्दर्शकही होते. स्वातंत्र्य संग्रामातील म्हणजे 1942च्या आंदोलनामध्ये थोर क्रांतीवीर आपल्या सांगली जिल्ह्यातले पांडू मास्तर यांच्या जीवनावरती आधारित असणाऱ्या शर्थ या नभोनाट्यामध्ये त्याने खूप मोलाची आणि चांगली अशी भूमिका बजावलेली होती. त्यांच्याच प्रेरणेमुळं मलाही लेखन आणि वाचन करण्याची प्रेरणा मिळाली. एवढंच नाही मित्रांनो, तर गुरुजींच्या जीवन हे अत्यंत त्यांची साधी राहणी, पण आमच्यासाठी ही त्यांची विचारसरणी मात्र खूप मोलाची आणि उच्च अशी होती, आयुष्यभर आठवणीत राहण्यासारखी. गुरुजींना मी एकूण 5 भूमिकेमधून पाहिलेलं आहे, अनुभवलं आहे. ते माझे मार्गदर्शक तर होतेच, पण सुरुवातीला ते माझे वर्गशिक्षक म्हणजे गुरुजी होते. त्याच्यानंतर मी 89ला सर्व्हिसला लागल्यानंतर खंडेराजुरीमध्ये मी 1993-94ला आलो. 94पासून ते माझे सहशिक्षक म्हणजे माझे ते स्टाफ मेंबर झाले. नंतर माझे ते मुख्याध्यापक झाले आणि नंतर माझ्यासाठी ते केंद्रप्रमुख झाले. म्हणजे ते माझे सर झाले, म्हणजे साहेब झाले. ही सर आणि साहेब हे दोन्ही शब्द मित्रांनो परकीय भाषेतलं. म्हणजे परकीय भाषा आपण शिकायची नाही का? नक्कीच शिकायची. पण आपल्या भाषेचाही स्वाभिमान, अभिमान, आदर आपणाला असलाच पाहिजे. सर हा शब्द मूळचा इंग्रजीतला, तर साहेब हा शब्द मूळचा अरबी भाषेतला. आणि म्हणून ते माझे आयुष्यभर मला जरी ते साहेब म्हणून मार्गदर्शन म्हणून लाभले असले, तरी माझ्यासाठी ते आयुष्यभर गुरु आणि गुरुजीच होते. आणि म्हणून आजच्या या गुरुपौर्णिमेपासून आपण गुरुजी हा शब्द म्हणायला काय हरकत आहे मित्रांनो? गुरुजी हा शब्द किती आदरयुक्त आहे. जी हा त्याला प्रत्यय लागलेला आहे. जी म्हणजे आदरयुक्त असा हा शब्द मित्रांनो. आणि म्हणून या आजच्या गुरुपौर्णिमेपासून मी तुम्हाला छोटासा संदेश देऊ इच्छितो की तुम्ही भरपूर हसा, खेळा, शिस्त पाळा, भरपूर जेवण करा, भरपूर अभ्यास करा. मोबाईलपासून म्हणजे भ्रमणध्वनीपासून जितकं दूर राहता येईल तितके दूर राहा. चांगल्याची संगत करा, भरपूर अवांतर पुस्तकं वाचा, निसर्गावरती प्रेम करा, झाडं लावा, प्रदूषणमुक्त जीवन जगण्याला शिका, व्यसनापासून दूर राहा. आणि शेवटी एवढंच की झिजत झिजत झिजले स्पंदन, झिजत झिजत झिजले स्पंदन, तयाचे नाव चंदन, त्या चंदनारूपी सर्व गुरुवर्यांना माझे त्रिवार वंदन, माझे त्रिवार वंदन. धन्यवाद.